कोणाची लिडरशिप नाही, हे लाईट बंद कर रे, हे कोणाची लिडरशिप, हे लाईट बंद कर ना. कोणी कोणाचा ऐकत नाहीये. तरुण आहे, त्यांचा राग हा साहजिक आहे, योग्य आहे, पण त्यावर रेल्वे लाईनच बंद करून ठेवायची हा त्यावर इलाज नाही मला असं वाटतं. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की प्रशासनाने आपल्या सगळ्या मान्य मागण्या केलेल्या आहेत. एसआयटी नेमलेली आहे, त्यांना आपण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी नियोजन करतोय आणि लवकरात लवकर फास्टॅग टाकून कोर्टामध्ये चालू तो हा गुन्हारी अपराधी आहे, तो आरोपी आहे, लवकरात लवकर आपण शिक्षा देणार. पण यात प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये कोणाची लिडरशिप नाही. सगळे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत, एका गावचे पण नाही आहेत, इथले स्थानिकही परत दिसत नाही आहेत आणि त्यामुळे कोणाशी बोलावं, कोण कोणाला समजवणार हा विषय हर वेळ आपल्याला किती वेळ थांबावं. पूर्ण लाईफलाईन आहे, लाखो लोक त्यांना अपडाऊन करायची आहे. घरी जायचे नोकरीवरून, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, रुग्ण आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या क्षेत्रात लोक इथे वापरतात. लाखो लोकांची ये जा इथून होते. मला असं वाटतं की असं शक्यच नाही. अशी मागणी आपण ते म्हणतात इथे जाणं आणि इथून आम्हाला मारून टाकू द्या, असं कुठे लेकिन झालेली घटना अतिशय संतापजनक आहे. आमच्याही मनामध्ये तेवढाच राग आहे, शासनाच्या मनामध्ये तेवढाच राग आहे, पण ही शिक्षा त्याला कायद्याने द्यावी लागेल. कसं आपले एवढे लोक आपले मारून टाकतात पकेसर झाला, पण त्यावेळेला सुद्धा त्याला 2-3 वर्ष लागले. मला असं वाटतं आपल्याला कायद्याने चालावं लागेल. पीटी थोडा बूम खाली करे. पीडित मुलीच्या चौकशी केलेली आहे. स्कूल में कोई सीसीटीवी डिलीट किया गया, सीसीटीव्ही डिलीट केला गेलेला आहे. कोणी बघायला कोणी शिपाई किंवा